अजित पवार यांचा आपण एक राजकीय प्रवास पाहूया। 22 जुलै 1959 ला अजित पवार यांचा जन्म झालेला। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या देवळाली हे त्यांचा आजोळ आणि या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला। मूळ गाव पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातलं काठेवाडी होतं। सहकारी संस्थांमधून सामाजिक आणि राजकीय कार्याला अजित पवार यांनी सुरुवात केली। अत्यंत तरुण वयात काकांच्या हाताला धरून त्यांनी त्यांचा हा राजकीय प्रवास सुरू केला। 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर पहिल्यांदा त्यांची निवड झाली। सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात एका मोठा नावलौकिक त्यांनी मिळवला। सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी 1991 मध्ये त्यांची निवड झाली। तर 16 वर्ष सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर ते राहिले। सहकारी बँकांच्या राजकारणामध्ये एक मोठा दबदबा अजित पवार यांचा नेहमीच पाहायला मिळाला आणि 1991 मध्ये पहिल्यांदा अजित पवार हे बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले। 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। 1995, 99, 2004, 2009, 14, 2019, 2024 असे सलग 7 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून त्यांनी त्यांची सगळी कारकीर्द राजकीय कारकीर्द गाजवली। ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 पर्यंत जिल्हा सिंचन खात्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती। डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 या काळात ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी स्वीकारला आणि सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। 2022-23 या काळात महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली। 2023 मध्ये काका शरद पवारांची त्यांनी साथ सोडली आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये ते सहभागी झाले। उपमुख्यमंत्री पदाची शपथ पुन्हा एकदा त्यांनी 2023 मध्ये घेतली। 2023 पासून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार आहेत। अजित पवारांचा हा सगळा राजकीय प्रवास खरं तर एक खूप मोठा प्रदीर्घ असा प्रवास आहे आणि राजकीय वर्तुळात नेहमीच त्यांचा दबदबा राहिलेला आपण पाहिला आहे।